animal tissue, and the first point is In the body of animal, different organs come together to perform a specific function. आता आपल्याला माहीत आहे की कोणत्याही ॲनिमलच्या बॉडीमध्ये अर्थातच शरीरामध्ये जे डिफरंट ऑर्गन्स असतात तर हे डिफरंट ऑर्गन्स एकत्र येऊन एक स्पेसिफिक टाईपचं फंक्शन हे परफॉर्म करत असतात. एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, तर यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, त्यानंतर स्टमक आणि ओसेफेगस हे सर्व मिळून बरोबर. तर एक डिफरंट ऑर्गन्स एकत्र येऊन स्पेसिफिक टाईपचं फंक्शन परफॉर्म करणं हे कोणत्या ॲनिमल बॉडीचं काय फीचर आहे असं म्हणता येईल आपल्याला. Organs like the lungs and trachea, with the help of the contraction and relaxation of some muscles, bring about the function of respiration. आता एक्झाम्पल इथं सांगितलेलं आहे रेस्पिरेशनचं. आता रेस्पिरेशनमध्ये लंग्स आणि ट्रकिया बरोबर, तर हे दोन ऑर्गन्स जे आहेत तर हे इम्पॉर्टंट असतात. आणि यामध्ये जे मसल्स आहेत तर या मसलचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन घडून येतं आणि त्या साह्यानं काय होत असतं रेस्पिरेशन. कारण आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण बाहेरची हवा इनहेल करतो तर अशा वेळेस ऑक्सिजन रिच एअर असते. पण आपण म्हणतो की आपण श्वास घेताना ऑक्सिजन घेतो, पण रिॲलिटी काय असते ऑक्सिजन रिच एअर असते. आणि ही एअर जी आहे तर ही ट्रकिया थ्रू कुठपर्यंत जात असते आपल्या लंग्सपर्यंत बरोबर. आणि डेफिनेटली त्या ठिकाणी ब्लडसोबत काय होतं एक्सचेंज होतं ऑक्सिजन आणि CO2चं. आणि सो रेस्पिरेशन संदर्भात लंग्स आणि ट्रकिया या ऑर्गनचं एकत्रित कार्य आपल्या इथं लक्षात येईल. Different tissue perform different functions in the organ. Accordingly, tissue are classified into different types. आणि सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर ऑर्गनच्या आतमध्ये डिफरंट टाईपचे टिश्यू असतात आणि डिफरंट टाईपचे टिश्यूचं परफॉर्मन्स किंवा त्यांचं जे कार्य असतं हे सुद्धा डिफरंट टाईपचंच असतं. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर टिश्यू जे आहेत यांचं क्लासिफिकेशन आपण डिफरंट टाईपमध्ये करत असतो. There are 4 main types of animal tissues, namely epithelial tissue, connective tissue, muscular tissue, and nervous tissue. आणि ओव्हरऑल टिश्यूंचे 4 मेन टाईप्स आहे. पहिला टाईप आहे एपिथेलियल टिश्यू, जसं की राईट साईडला पहा टाईप्स ऑफ ॲनिमल्समध्ये आपल्याला एपिथेलियल टिश्यू दाखवलेला आहे. आणि मेजरली आपल्याला माहीत आहे की इंटेस्टाईन असेल किंवा स्किन वगैरे तर याच्यामध्ये हे टिश्यू प्रेझेंट असतात. दुसरा टाईप आहे कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत तर हे तर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवलेलेच आहेत. त्या व्यतिरिक्त सांगतो इथं की आपल्या शरीरामध्ये जेवढे काही टेंडन्स, लिगामेंट, जॉईंट्स आहेत तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे टिश्यू प्रेझेंट असतात. त्यानंतर तिसरा टाईप आहे मस्क्युलर टिश्यू. तर आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही मसल्स आहेत जसं की आपलं हर्ट हे कार्डियक मसल्सचं बनलेलं आहे. त्यानंतर ओव्हरऑल जे आपलं स्केलेटल सिस्टीम आहे तर याच्यावर काय आहेत मसल्स आहेत बरोबर. तर हे मस्क्युलर टिश्यू. आणि फायनली जर पाहिलं आपण तर 2 टाईपच्या सेल्स असतात. एक असतात मुख्य नर्वस सिस्टीमचा कार्य करणाऱ्या नर्व सेल्स आणि त्यांना मदत करणाऱ्या न्यूरोग्लिया सेल्स. तर या सर्वांचे मिळून जे टिश्यू तयार होतात तर ते कोणते आहेत नर्वस टिश्यू बरोबर. सो अशा पद्धतीचे हे ॲनिमल टिश्यूचं क्लासिफिकेशन 4 टाईप्समध्ये आहे. रिस्पेक्टिव्हली त्यांची नावं आहेत इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि नर्वस. त्यानंतर डू यू नो Blood is also a type of connective tissue. आता ब्लड जो आहे तर हा कनेक्टिव्ह टिश्यूचा एक टाईप आहे. जसं की आपण 4 टाईप्स पाहिले वरी बरोबर आहे का. तर पैकी कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ब्लडचा सुद्धा समावेश होतो. आणि ॲज वी नो की ब्लड जे आहेत तर RBC, WBC, प्लेटलेट्स हे सर्व त्याचे कंटेंट्स आहेत. It circulates in our body from one part to another and transports different materials. आता आपल्याला माहीत आहे की ब्लड सर्क्युलेटरी ऑर्गन कोण आहे हर्ट. तर हर्टमुळं रिदॅमिक जे सर्क्युलेशन आहे ब्लडचं ते आपल्या बॉडीमध्ये होत असतं. आणि सो ओव्हरऑल ब्लडचं सर्क्युलेशन जर पाहिलं आपण तर बॉडीच्या एका पार्टकडून अनदर पार्टकडे होत असतं. आणि हे होत असताना काही मटेरियलचं या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनसुद्धा होतं. जसं की आपल्याला माहीत आहे की डायजेस्टिव्ह फूड पार्टिकल्स हे कोण कॅरी करतात ब्लड. त्यानंतर ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम ब्लडमधला हिमोग्लोबिन करत असतो प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्यासाठी. कारण आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिन नसतं तर खूप काळ लागला असता, परंतु तो ड्युरेशन रिड्यूस कशामुळे झाला हिमोग्लोबिनमुळं. त्यानंतर
प्रत्येक सेलमध्ये तयार होणारा जो एक्सिलेटरी सबस्टन्स आहे कार्बन डायऑक्साईड, तर यालासुद्धा लंग्सपर्यंत आणून सोडण्याचं काम कोण करतो या ठिकाणी? ब्लडच करतो. म्हणजे ब्लड जे आहे तर अशा पद्धतीनं ट्रान्सपोर्टिंगचं कार्य करतो. For example, it transports oxygen and nutrients to all cells in the body. आणि म्हणून आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला, प्रत्येक सेलला न्यूट्रियंट्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं कार्य हे कोण करत असतो? ब्लड करत असतो. आता एक लक्षात ठेवायचं आहे की ऑक्सिजन ॲक्च्युअल लागतो कशासाठी? तर ऑक्सिजन आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स हे सर्व सबस्टन्स असतात आणि मेजर आपल्या आहारामध्ये कोण असतो? कार्बोहायड्रेट्स. तर या कार्बोहायड्रेट्सचं ब्रेकडाऊन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची. मग याच्यातून रिलीज होतो CO2 आणि H2O. लक्षात आलं? CO2 आणि H2O रिलीज होतो आणि याला आपण काय म्हणतो? रेस्पिरेशन. सो रेस्पिरेशनची रिॲक्टंट कोण आहे? फूड म्हणजेच कोण? ग्लुकोज, C6H12O6. आणि दुसरा रिॲक्टंट कोण आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन ग्लुकोजचं काय करायला? ब्रेकडाऊन. त्या ब्रेकडाऊनमधून आपल्या शरीराला काय मिळते? एनर्जी. ATPच्या स्वरूपामध्ये. आपली माहिती आहे ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट ही आपली काय आहे? एनर्जी करन्सी ऑफ द सेल म्हणतात. लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये ना ATP हे तयार होत असतात फूडपासून. त्याच्यामुळेच आपण अन्न जे आहे ॲक्च्युअल खातो कायसाठी? कारण ATP जनरेट. आता जनरेट झाल्याबरोबर ते वापर होतात का? नाही. तर ॲक्च्युअल आपल्या बॉडीला व्हेनेवर नीड आणि व्हेरेवर नीड, दोन शब्द वापरले मी, व्हेनेवर आणि व्हेरेवर. म्हणजे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आणि जेथे आवश्यकता असेल तेथे त्या ठिकाणी ATP काय केले जातात? युटिलाइज. मग हे जे ATP तयार झाले हे फक्त आणि फक्त कशामुळे झालं? फूड काय झालं? ऑक्सिडाईज झालं. म्हणजे ऑक्सिजनचा रोल काय? आपण म्हणतो सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणलो. आपण जेव्हा घेतो तेव्हा मग आपलं म्हणजे नुसतं का श्वास घ्यायला म्हणून जगायलो का आपण? तर नाही. तर ऑक्सिजन काय करायला हे माहीत असणं खूप आवश्यक आहे. बरोबर आहे का? मग मेजर आन्सर काय आहे की रेस्पिरेशन. अर्थातच आपण जे फूड खायलो त्याला ऑक्सिडाईज करायला कोण? या ऑक्सिजन. सो त्याचा तो रोल आहे. Similarly, it transports waste material generated all over the body to the kidney for excretion. आता किडनी संदर्भात जर पाहिलं आपण तर तुम्हाला आठवत असेल ग्लोमेरुलस, बोमन्स, कॅप्सूल. तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की काय होतं? इफरेंट आणि अफरेंट ॲट्रिओल पाहिलं होतं आपण. बरं ठीक आहे. तर त्या ठिकाणी काही ग्लोमेरुलस कप शेप होता, त्याच्यामध्ये ब्लड वेसलचे जाळे होते आणि तिथं काय होतं की अल्ट्रा फिल्ट्रेशनचं काम किडनी करते आपण म्हणलो. तर लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये जेवढं काही वेस्ट मटेरियल तयार होतं तर त्याचं अल्ट्रा फिल्ट्रेशन कोणी केलं? किडनीनं. पण त्या किडनीपर्यंत वेस्ट मटेरियल कॅरी करण्याचं काम कोणी केलं? तर ते कोणी केलं? ब्लडनं. म्हणजे ब्लडचं काम जर पाहिलं तर ब्लड हा फार इम्पॉर्टंट कनेक्टिव्ह टिश्यू आहे. त्यानं फक्त आपल्याला ऑक्सिजन कॅरी केला का? नाही. CO2 बाहेर काढला का? नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्यानं आपल्याला काय केलं? या ठिकाणी न्यूट्रियंट्स पण प्रोव्हाइड केले. पण आपण जे अन्न खातो ते ब्लडमध्ये पेशीला डायरेक्ट मिळतं का? मी भात खाल्ला, तो भात पेशीपर्यंत पोहोचणार आहे का? नाही. तर त्याचे डायजेस्टिव्ह पार्टिकल तयार होतात. बरोबर? ते ब्लडमध्ये ते विलाय असतात. पुढं आपण जेव्हा डायजेस्ट सिस्टीम पाहू ना तर स्मॉल इंटेस्टाईनच्या सराउंडिंगमध्ये सुद्धा ब्लड वेसल असतात. तर स्मॉल तिथं मायक्रो विलाय असतात. तर ते काय करतात? तुम्हाला माहिती आहे ना, डायजेशनची प्रोसेस कुठे संपते? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. बरोबर आहे का? लार्ज इंटेस्टाईनचा काही रोल नसतो. बरोबर आहे का? हां. तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशनची प्रोसेस संपलेली असते. तिथं जे पचलेलं अन्न कशाला म्हणायचं? तर डायजेस्टिव्ह पार्टिकल. म्हणजे जे ब्लड शोषून घेईल. ब्लड काय करेल या ठिकाणी? शोषून घेईल. कारण त्या ठिकाणी जे इंटेस्टाईन असतात ना त्या ठिकाणी विलाय असतात. ते विलाय काय करतात? त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह पार्टिकलला ॲब्झॉर्ब करतात आणि ते ब्लडकडं पाठवतात. तेच आपले न्यूट्रियंट्स आहेत. आणि त्याच रिझनमुळं जेवढं आपलं इनपुट आहे तेवढं आउटपुट. म्हणजे जितकं आपण कष्ट करतो तितकंच आपण जेवायला पाहिजे. तितकं जेवायलाच पाहिजे, मस्ट आहे. कारण तितक्या प्रमाणात ATP आपली बॉडी काय करेल? त्या ठिकाणी जनरेट करेल. कारण अतिरिक्त अन्न जर खाल्लं तर ते ग्लायकोजिनच्या स्वरूपामध्ये काय होतं? स्टोअर होतं. त्याच्यामुळं फॅट्स, फॅटी लिव्हर हे प्रॉब्लेम येतात. बरोबर? सो लक्षात ठेवायचं, ऑक्सिजन पण कॅरी केला, न्यूट्रियंट्स पण प्रत्येक पेशीला दिले आणि किडनी जी आहे तर किडनीच्या साहाय्यानं आपल्या बॉडीचं एक्सक्रेशन म्हणजे जी उत्सर्जन संस्था आहे तर त्याला सुद्धा मदत करणारा कोण आहे? ब्लडच आहे. इतकं अनन्यसाधारण महत्त्व कोणाचं आहे? ब्लडचं आहे. त्यानंतर आहे एपिथेलियल टिश्यू. Protective covering in the animal body are called epithelial tissue. आता कोणत्याही ॲनिमलचे जे शरीराची वरची प्रोटेक्टिव्ह कवरिंग असते जसं की आपली स्किन वगैरे रिजन वगैरे, तर या
संदर्भात जे टिश्यू असतात त्या टिश्यूंना काय म्हणतो आपण? इपिथेलियल टिश्यू. Cells in this tissue are closely packed and form continuous layers. आता इपिथेलियल टिश्यूचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे सेल्स आहेत तर ते सेल्स एकमेकांचे अगदी क्लोज असतात. सो शब्द काय वापरलेला आहे? क्लोजली पॅक. आणि त्यानंतर एक प्रकारचे ते काय तयार करतात त्या ठिकाणी? कंटिन्युअस लेयर्स तयार करतात. ओके, पुढं आपण ॲनिमेशनमध्ये पाहू की कशा पद्धतीनं ज्या सेल्स आहेत इपिथेलियल टिश्यूमध्ये हे कशा पद्धतीने क्लोजली पॅक होतात, कशा पद्धतीनं त्यांचे कवरिंग किंवा त्याला प्रकारच्या कंटिन्युअस लेयर्स म्हणू आपण. Any material that enters the body first encounters epithelial tissue. आता आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही मटेरियलला जर एंट्री करायची असेल तर त्याचा अगोदर सामना कोणाशी होणार? डेफिनेटली जे आउटर कवरिंगमध्ये प्रेझेंट असणारी टिश्यू, आताच सांगितलं की आउटर कवरिंग जे आहे प्रोटेक्टिव्ह कवरिंग कोणत्या ॲनिमल बॉडीची, ती कशाची बनलेली आहे? इपिथेलियल टिश्यू. म्हणजे पहिलं एन्काउंटर कोणासोबत त्याचं? इपिथेलियल टिश्यू सोबत. Cells of epithelial tissue are separated from the cell of other underlying tissue by a fibrous membrane. आता लक्षात घ्या, बाहेरच्या बाजूला कोणत्या सेल्स आहेत? इपिथेलियल टिश्यूच्या सेल्स आहेत आणि त्याच्या आतमध्ये दुसऱ्या टाईपचे टिश्यू असतील, बरोबर आहे का? मग अंडरलाईंग म्हणजे त्याच्या आतल्या बाजूला. मग आतल्या बाजूचे टिश्यू आणि बाहेरचे इपिथेलियल टिश्यू, तर या दोघांच्या मध्ये काय असतं? तर त्या दोघांच्या मध्ये काय असतं? फेब्रियस मेम्ब्रेन. आता या फेब्रियस मेम्ब्रेनचं वैशिष्ट्य आहे की इपिथेलियल टिश्यूला तो दुसऱ्या टिश्यूपासून काय करतो? या ठिकाणी सेपरेट ठेवतो. म्हणजे ते एकमेकामध्ये मिक्स आहेत का? नाही. तर इपिथेलियल टिश्यू आणि अंडरलाईंग टिश्यू यांच्यामध्ये फेब्रियस मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. The skin, mucous layer of the mouth cavity, inner surface of blood vessels, walls of the alveoli, etc. are made up of epithelial tissue. मग प्रश्न असा आहे की इपिथेलियल टिश्यू हे फक्त स्किनमध्येच प्रेझेंट आहे का ऑल बॉडीच्या काही आणखीन पण पार्ट्समध्ये प्रेझेंट आहे? तर आन्सर आहे येस. तर स्किनमध्येच आहेच. त्यानंतर म्युकोझा लेअर ऑफ माउथ कॅव्हिटी. आता आपली जी माउथ कॅव्हिटी आहे तर त्याच्या आतमध्ये काही लेयर्स आहेत पहा, आणि सो त्यामध्ये एक पुढं आपण जेव्हा डिटेलमध्ये स्टडी करू 11-12ला तर त्या ठिकाणी काही म्युकोसा लेअर असतात. ओके, तर या म्युकोसा लेअर जी आहेत माउथ कॅव्हिटीची तर त्याच्यामध्ये पण काय प्रेझेंट आहे? इपिथेलियल टिश्यू. त्यानंतर जे आपल्या रक्तवाहिन्या आहेत, बरोबर, ब्लड वेसल्स. आपल्याला माहिती आहे कॅपिलरीज, आर्टरीज आणि वेन या 3 टाईपचे आपल्या काय असतात? ब्लड वेसल्स असतात. तर यांचं जे इनर सरफेस आहे, आतील भाग, ओके, आतील भाग म्हणजे जे की ब्लडच्या संपर्कात असतो, बरोबर ना? हां, तर तो कोणत्या टिश्यूचा बनलेला आहे? इपिथेलियल टिश्यू. आणि त्यानंतर वॉल्स ऑफ ॲल्व्होलाई. ॲल्व्होलाई काय आहेत? द्राक्षांसारखे एक सॅक्स आहेत ते जे आपल्या लंग्समध्ये प्रेझेंट असतात, बरोबर आहे का? कारण आपल्याकडे 2 लंग्स आहेत. लंग्समध्ये जर तुम्ही गेलं ना तर त्यामध्ये ब्रॉन्च्युअल्स आहेत. ब्रॉन्च्युअल्स जर लहान लहान होत गेले तर त्यांचे तुम्हाला ग्रेप्स नसतात का, अंगूर, त्यासारखे लहान लहान सॅक दिसते. त्याच्यामुळं लार्ज सरफेस असतो. तुम्हाला माहिती आहे का त्या ग्राफ्समध्ये एअर इतकी सामावून ठेवण्याची क्षमता आहे की आपल्या शरीरापेक्षा कितीतरी जास्त पटीनं तितक्या त्यांचं व्हॉल्यूम, मी तुम्हाला नंतर सांगतो की किती व्हॉल्यूममध्ये एअर सामावू शकतात, इतकं लार्ज क्वांटिटी. कारण ॲल्व्होलाईच्याच नंतर कोण आहेत? सराउंडिंगमध्ये ब्लड वेसल्स आहेत. म्हणजे आपण जेव्हा ऑक्सिजन घेतला हा लंग्समध्ये गेला. मग लंग्समध्ये गेला म्हणजे नेमकं कुठं गेला? तर ते ॲल्व्होलियर सॅकमध्ये गेला. मग ॲल्व्होलियर सॅकच्या आजूबाजूला काय असतात? ब्लड वेसल्स. मग घेतलेलं ऑक्सिजन काय होईल? ॲल्व्होलियर सॅकमधून काय कुठे जाईल? ब्लडमध्ये जाईल. आणि ब्लडनं जो CO2 आणलेला आहे तो कुठे येईल? या ठिकाणी वापस लंग्समध्ये येईल. पहा, म्हणजे पूर्ण शरीरामध्ये जो CO2 तयार झालेला आहे तो अगोदर कुठे येणार? ॲल्व्होलीमध्ये, म्हणजे लंग्समध्ये. आणि तिथून तो एक्सहालेट होऊन बाहेर पडतो. म्हणजे आता बघा, मी श्वास घेलो, ऑक्सिजन अगोदर कुठे जाईल? नोज थ्रो, बरोबर आहे का? कुठपर्यंत जाईल तो? लंग्सपर्यंत. ठीक आहे, मेजर सांगत नाही पण तो लंग्सपर्यंत गेला. पण लंग्सपर्यंत आपण नेलं. लक्षात आलं का? आपल्या ब्रिदिंग प्रोसेसमुळं ही ब्रिदिंग हे ब्रिदिंग झाली फक्त. पण ब्रिदिंग आणि रेस्पिरेशनमध्ये खूप फरक आहे. ब्रिदिंग म्हणजे फक्त श्वास घेणे आणि रेस्पिरेशन म्हणजे तो ऑक्सिजन कुठपर्यंत गेला पाहिजे? प्रत्येक सेलपर्यंत गेला पाहिजे ब्लड थ्रू. आणि सेलपर्यंत गेल्यानंतर तो फूडला काय करेल? या ठिकाणी ऑक्सिडाईज करेल, जो की ऑक्सिजनचा मेजर रोल आहे. आणि त्याला म्हणायचं रेस्पिरेशन. बऱ्याच वेळेस काय होतो की ब्रिदिंगलाच आपण रेस्पिरेशन म्हणतो. ओके, तर ॲल्व्होली लक्षात आलं ना? मग कुठं प्रेझेंट आहे? लंग्समध्ये जे ॲल्व्होलियर असतात त्यांच्या वॉल्समध्ये पण इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहेत. त्यानंतर आहे टाईप्स ऑफ इपिथेलियल टिश्यू.
आता इपिथिलियल टिश्यूचे जर आपण टाईप्स पाहिले तर मेजरली स्क्वॅमस इपिथिलियम, स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम, ग्लँड्युलर इपिथिलियम, कॉलमनार इपिथिलियम, सिलिएटेड इपिथिलियम अँड क्युबॉइडल इपिथिलियम. असे एकूण किती टाईप्स आहेत? 6 टाईप्स तुम्हाला सिलेबसला दिलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला प्रत्येकाचं नेम, त्यानंतर त्यांचं डायग्रामॅटिक ॲपियरन्स म्हणजे कशा पद्धतीने दिसून येतात, त्यानंतर बॉडीमध्ये त्यांचं लोकेशन कुठं आहे, त्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्यांचं फंक्शन कसं आहे, तर याबद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. सो टाईप्स ऑफ एपिथेलियल टिश्यू. Name squamous epithelium. Location inner surface of mouth, esophagus, blood vessels, alveoli. Structure thin, small, flat cell form, semi-permeable membrane. Function selective transport of substance. आता स्क्वॅमस एपिथेलियम त्याचं ॲपियरन्स कसं असतं ते फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता. आता हे जे स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूचा पहिला टाईप पाहिलो आपण, तर जसं की आता आपण डिस्कस केली होती म्युकोझल कॅव्हिटी ऑफ माउथ, बरोबर आहे का. तर माउथच्या इनर सरफेसला या टाईपचे टिश्यू प्रेझेंट असतात. त्यानंतर जे ओसेफेगस ज्याला आपण ग्रसिका म्हणतो, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण अन्नाचा गोळा बनवतो आपण 32 वेळेस ॲव्हरेजली चावून, समजा तितकं चावत नाही पण जनरली सायंटिफिकली आपल्याला माहिती आहे 32 टाईम्स आपण बाईट करायला पाहिजे. तर त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे की जो तिखट जरी पदार्थ खातो आपण तो ॲक्च्युअल गोड होतो, कारण त्याच्यामध्ये आपले जे सॅलिवा आहे त्याच्यामधला सॅलिव्हरी अमायलेस नावाचा एन्झाईम त्यामध्ये मिक्स होतो आणि त्याच्यानंतर ते गिळतो आपण, बरोबर. तर त्याच्यानंतर तो स्टमकपर्यंत येईपर्यंत मध्ये काय असते? ओसेफेगस. तर या ओसेफेगसमध्ये अन्न पुढं ढकललं जातं पहा. तिथे रिदॅमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतं, म्हणजे पुढं जसं आपण तुम्ही ॲनिमेशनमध्ये पाहू आपण की कशा पद्धतीनं अन्नाचा गोळा पुढं ढकलला जातो. तर ती मुवमेंटला म्हणायचं पेरिस्टॅलिटिक मुवमेंट. काय म्हणायचं त्याला? पेरिस्टॅलिटिक मुवमेंट. तर त्या मुवमेंट जे आहे तर त्या मुवमेंटसाठी एक विशिष्ट प्रकारचे टिश्यू त्या ओसेफेगसमध्ये प्रेझेंट असतात, बरोबर. आणि तो ओसेफेगस स्क्वॅमस इपिथेलियल टाईपपासून बनलेला आहे, ज्याला मराठीमध्ये आपण ग्रसिका म्हणतो. त्याच्यानंतर अन्न कशामध्ये जातं? स्टमक. त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, त्याच्यामुळे लार्ज इंटेस्टाईन. त्यानंतर आहे ब्लड वेसल्स. हे तर सांगायची गरज नाहीच, जसं की आपण आत्ता डिस्कस केलं की इपिथेलियल असतात. मग इपिथेलियलमधले नेमके कोणते? तर ते आहे स्क्वॅमस एपिथेलियम. आणि त्यानंतर आहे ॲलोली, जे की आपण लंग्समध्ये पाहिलं, बरोबर आहे. लंग्समध्ये जे सॅक्स असतात, बरोबर आहे का, ग्रेप्ससारख्या, की जे की एअरला स्टोअर करतात ऑक्सिजनला, बरोबर. तर त्या ॲलोली यासुद्धा स्क्वॅमस इपिथेलियल टाईपच्या सेल्स किंवा टिश्यूपासून बनलेले असतात. आता हे जे 4 टाईपचे आपण लोकेशन पाहिले त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या ज्या स्क्वॅमस इपिथेलियम सेल आहेत, फर्स्टली या कशा असतात? थिन, पातळ स्वरूपाच्या, स्मॉल, त्यानंतर एक पद्धतीच्या फ्लॅट सेल्स असतात आणि ते सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं फॉर्मेशन करतात. आता परमिएबिलिटीची 3 टाईप आहेत. एक आहे इम्परमिएबल, दुसरं आहे सेमी परमिएबल आणि तिसरं आहे फुल्ली परमिएबल. आता इम्परमिएबल म्हणजे कोणत्या सबस्टन्सला आत किंवा बाहेर जाऊ द्यायचं नाही, याला म्हणायचं इम्परमिएबल. सेमी परमिएबल म्हणजे काही विशिष्ट घटकांना जाऊ द्यायचं आणि काही विशिष्ट घटकांना येऊ द्यायचं. आणि फुल्ली परमिएबल म्हणजे जो आला तो जाऊ शकतो आणि ज्याला आत यायचं त्याला आत या आणि ज्याला बाहेर जायचं ते बाहेर जा. तर या तिन्हीपैकी जो स्क्वॅमस एपिथेलियम आहे हा कोणत्या टाईपचा आहे? सेमी परमिएबल. लक्ष. आणि त्यानंतर त्याचं फंक्शन जर पाहिलं आपण तर तो आहे ट्रान्सपोर्ट ऑफ सिलेक्टिव्ह. आता पहा, सेमी परमिएबल म्हणजे काही विशिष्ट घटकांना जाऊ देईल म्हणून इथं शब्द वापरला आहे की सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स, म्हणजे काही विशिष्ट सबस्टन्सच ते वहन करतो, ट्रान्सपोर्टेशन करतो. नेक्स्ट. Name stratified epithelium. Location outer layer of skin. Structure many layers of cells. Function prevention of wearing of organs. Protection of organs. आता सेकंड टाईप जो आहे तो आहे स्ट्रेटिफाईड इपिथेलियम. पाहिल्याबरोबर फिगर लक्षात येईल की त्या सेल्स किंवा त्या टाईपच्या टिश्यूमध्ये सेलच्या बऱ्याचशा लेयर्स प्रेझेंट आहेत, बरोबर. आता लोकेशन जर पाहिलं तर आपली जी त्वचा आहे स्किन, तर याच्या आउटर लेअरमध्ये प्रेझेंट असतं, कारण आपण पाहिलं की प्रोटेक्टिव्ह कोरिंग जी आहे कोणत्या ॲनिमल बॉडीची ही कोण तयार करते? इपिथेलियल टिश्यू. मग त्याच्यातले पण कोण आहेत? स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम.
सो स्ट्रक्चर पाहिलं आपण की बऱ्याचशा लेयर्स सेलच्या प्रेझेंट आहेत. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ वेअरिंग ऑफ ऑर्गन्स, प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स म्हणजे ऑर्गनच्या वरची जी कवरिंग असते, अर्थातच आपले जेवढे काही बॉडीच्या आतमध्ये ऑर्गन आहेत त्यांना प्रोटेक्टिव्ह कवरिंग कोण आहे, स्किन. आणि त्या स्किनमध्ये प्रेझेंट आहे म्हणजे सर्व प्रकारच्या ऑर्गनची वेअरिंग आणि प्रोटेक्शनचं काम हे कोण करायला या ठिकाणी, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. नेक्स्ट आहे Name glandular epithelium. Location inner layer of skin, etc. Structure cells contain vessels packed with secretory material. Function secretion of sweat oil, sebum, mucus, etc. तिसरा टाईप पाहिलो आपण ग्लँडुलार इपिथेलियम. आता ग्लँडुलार या शब्दामध्ये ग्लँड शब्द आहे पहा, आणि ग्रंथींचं काम असतं कोणत्या ना कोणत्या सबस्टन्सचं सिक्रेशन करणे. तर यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं त्याचं नाव. आता स्ट्रक्चर तुमच्यासमोर आहे, स्किनच्या इनर लेअरमध्ये प्रेझेंट आहेत. बाहेरचे जे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम होते त्यांनी फक्त प्रोटेक्शनचं काम केलं, पण कोणत्या सबस्टन्सचं सिक्रेशन केलं का, नाही. आता या ज्या सेल्स आहेत तर यांच्यामध्ये व्हेसिकल्स प्रेझेंट आहेत. व्हेसिकल्स पॅक विथ सिक्रेटरी मटेरियल. मी अगोदर सांगितलं की हे कोणत्या ना कोणत्या सबस्टन्सचं काय करणार आहे, सिक्रेशन. नावच आहे ग्लँडुलार, म्हणजे ग्लँड आहेत, ग्रंथी आहेत ते आपल्या, बरोबर आहे का. तर डेफिनेटली ग्लँडुलर एपिथेलियम टिश्यूमध्ये ज्या सेल्स आहेत तर त्यांच्यामध्ये व्हेसिकल्स म्हणजे जसं ब्लड वेसल्स नसतात का त्या टाईपचे व्हेसिकल्स प्रेझेंट आहेत, आणि त्याच्या आतमध्ये एक सिक्रेटरी मटेरियल प्रेझेंट आहेत. मग आता सिक्रेशन नेमकं कशाचं करतात. तुम्हाला माहीत आहे की आपली त्वचा ही ड्राय असते का, प्युअर अशी कोरडी नसते पहा, लक्षात घ्या. ती थोडीशी ओलसर जाणवते आपल्याला. ही ओलसर जाणवण्यामागचं रिझन काय आहे, कारण आपल्या स्किनमध्ये दोन पद्धतीचे मेजर ग्लँड्स प्रेझेंट असतात. एक आहे स्वीट ग्लँड्स आणि दुसरा आहे सेबम ग्लँड्स. सेबम ग्लँडला दुसरं नाव काय आहे, ऑइल. म्हणजे आपली स्किन ऑइली ठेवण्याचं कार्य किंवा आपल्याला जो घाम येतो, बरोबर आहे का, हां, तर ते स्वीट ग्लँड्स. तर हे आपल्या स्किनमध्ये प्रेझेंट आहेत. त्या व्यतिरिक्त म्युकस. आता म्युकस तर आपण इयरमध्ये, स्ट्रक्चर ऑफ इयरमध्ये पण म्युकस पाहिला होता. बॉडीमध्ये असे बरेचसे पार्ट आहे की ज्यामध्ये म्युकस हे एक इम्पॉर्टंट रोल आहे, बरोबर. तर ओव्हरऑल ग्लँडुलर एपिथेलियमनं ज्या सबस्टन्सला सिक्रेट केलं ते आहेत स्वीट, सेबम अर्थातच ऑइल, आणि नंतरचं आहे म्युकस. Name columnar epithelium. Location inner surface mucosa of intestine, alimentary canal. Structure column-like tall cell. Upper free surface bears folds made of these cells at place of absorption. Function secretion of digestive juice, absorption of nutrients. आता तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ स्टार्ट झाल्यापासून आपण कशाला हिट केलेला आहे सर्वात जास्त, तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपल्या चर्चेमध्ये, बरोबर आहे का. ती चर्चा करण्यामागचं रिझन तुमच्या लक्षात येईल. आता पुढचा टाईप जो पाहिलो आपण ते कॉलमनार इपिथेलियम. तर कॉलम म्हणजे काय माहिती आहे ना, घर बांधताना तुम्हाला माहिती आहे की ते कॉलम उभे करतात, बरोबर आहे का, स्तंभ. तर त्यावरून लक्षात ठेवायचं की कॉलमनार इपिथेलियल जे आहेत तर फिगरमध्ये पाहिल्याप्रमाणे आहेत त्यांचे कॉलम्स. ओके. आता जे आपले इंटेन्स्टाईन आहे आतडे, त्यामध्ये एपिथेलियल टिश्यू असतात हे आपण डिस्कस केलं आहे, परंतु ते कोणते टाईपचे आहेत, कॉलमनार इपिथेलियम. आणि त्यानंतर आपली अन्ननलिका. अन्ननलिकेला दुसरा शब्द आहे ॲलिमेंटरी कॅनल. आता ॲलिमेंटरी कॅनल जे आहे तर ते ॲक्च्युअल हे सर्व आहे त्याच्यामध्ये. कोण, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एसोफेगस, त्यानंतर स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, हे सर्व एलिमेंटरी कॅनल्स आहेत. हां, त्याच्यामध्ये त्यात कन्फ्यूज होऊ नका. आता हे झालं त्यांचं लोकेशन. फिगरमध्ये पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात असेल की हे कॉलमसारखे टॉल सेल्स आहेत, बरोबर. त्यानंतर अप्पर फ्री सरफेस जे आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला काही फोल्ड दिसतील, आणि हे जे फोल्ड्स आहेत तर हे अशा प्लेसला आहे की ज्या प्लेसला ॲक्च्युअल काय केलं जातं, ॲब्झॉर्प्शन. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं तुम्हाला की जे आपले स्मॉल इंटेस्टाईन जिथे की डायजेशनची प्रोसेस संपते, तर मी तुम्हाला एक शब्द वापरला होता मायक्रोविलाय, की मायक्रोविलाय डायजेस्टिव्ह पार्टिकलला काय करतील त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करून कुठं पाठवतील, ब्लडकडे पाठवतील. ते तर सांगितलेलं आहे पहा. पुढं ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स हा सेकंड पॉईंट आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की इंटेस्टाईनच्या सराउंडिंगमध्ये काही ब्लड वेसल्स आहेत. तर ॲक्च्युअल काय होतं की जे इंटेस्टाईनमध्ये
कोणत्या टाईपचे आहेत? कॉलमनार इपिथेलियल. त्या ठिकाणी काय करायला ते डायजेस्टिव्ह फूड मटेरियलला ॲब्झॉर्ब करायला आणि कोणाला देऊन टाकायला? ब्लडला. कोणाला द्यायला? ब्लडला. त्याच्यामुळं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे न्यूट्रियंट्स तयार झाले ते ब्लडला मिळाले. कारण मला सांगा ना, ब्लड काय ब्लड वेसलच्या बाहेर येणार आहे का? नाही, त्याला कोणतरी तिथपर्यंत नेऊन द्यावं लागेल ना. जसं डिफ्युजन प्रोसेसनं ऑक्सिजन जातो तशी कोणतरी प्रोसेस पाहिजे ना त्या ठिकाणी. ती प्रोसेस कोणती आहे? ॲब्झॉर्प्शन. आणि ॲब्झॉर्प्शन कोण करायला? तिथल्या कॉलमनार इपिथेलियल सेल ज्या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात. बरोबर. त्या कॉलमला काय म्हणून ते शब्द काय वापरला? विलाय. विलाय किंवा मायक्रोविलाय ते ठिकाणी ऑब्झर्वेशन करणार आणि कोणाला देणार? ब्लडला देणार. झालं मग ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट्स. आणि दुसरं सांगितलं आहे सिक्रेशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस. आता हे ॲलिमेंटरी कॅनलमध्ये आहे. पुढं आपण बघणार आहोत की डायजेशनची जी प्रोसेस असते त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की स्टमकमध्ये काय होतं बरं? फक्त काही ज्युसेस मिक्स होतात आणि ते कुठं येतं? स्मॉल इंटेस्टाईन. मग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये बाईल ज्यूस असतं, इंटेस्टायनल ज्यूस असतं, म्हणजे विविध प्रकारचे ज्युसेस, एन्झाईम्स म्हणतो आपण त्यांना. तर ते आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, स्टमकमध्ये हे काय ते आपल्या म्हणजे फूडमध्ये मिसळले पाहिजे. ते मिसळले तरच काय होईल? आपल्याला त्या ठिकाणी ते पचन होतं. लक्षात आलं का? जसं की तुम्हाला माहिती आहे HCl, पेप्सिन असे काही गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे का आपण म्हणतो ना ॲसिडिटी झाली. ॲसिडिटी झाली म्हणजे काय? की स्मॉल इंटेस्टाईनमध्ये HClचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं? इन्क्रीज झालं. बरोबर आहे का? म्हणजे विविध प्रकारचे पचन क्रियेसाठी काय लागतात? एन्झाईम्स लागतात. त्यांना आपण डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणतो. आणि हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स अर्थातच डायजेस्टिव्ह ज्यूस याचं सिक्रेशन करणाऱ्या ज्या टिश्यू असतात तर त्या कोणत्या आहेत? कॉलमनार इपिथेलियम. आलं लक्षात? नेक्स्ट. Name ciliated epithelium. Location inner surface of respiratory tract. Structure upper free surface of cells bears minute hair-like processes. Function push mucus and hair forward to keep the air passage free. आता सिलिएटेड इपिथेलियम. आता सिलिया आणि फ्लॅजेला तुम्हाला माहिती आहे का? सिलिया आणि फ्लॅजेला एक असे ऑर्गन आहेत की त्याच्यामुळं काय होतं की पुढं आपण बघणार आहोत डिटेलमध्ये की त्यांच्यावर हेअरसारखा भाग असतो आणि त्याच्यामुळं ते हालचाल करू शकतात. लक्षात आलं? म्हणजे केसांसारखा भाग म्हणजे केस, हेअर्स, आणि हेअर्सून कसं लक्षात ठेवायचं? सिलिया. सो त्याला नाव आहे सिलिएटेड इपिथेलियम. आता हे कुठं प्रेझेंट आहे? तर जेवढा आपला रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे नोजपासून आपलं काय होतं? रेस्पिरेशन सुरू होतं, तर ते पुढं नॉस्ट्रेल, फॅरिंग्स, लॅरिंग्स करत ते लंग्सपर्यंत जातं. बरोबर आहे का? तर हा आपला रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जिथून जिथून हवा ट्रॅव्हल करणार. बरोबर. लक्षात आलं? मग आपला रेस्पिरेटरी ट्रॅक आपल्या नोजपासून स्टार्ट होणार तर आपल्या ॲलोलीपर्यंत. बरोबर आहे का? या रेस्पिरेटरी ट्रॅकच्या इनर सर्फेसला तो प्रेझेंट असतात सिलिएटेड इपिथेलियम. आता या सेलचं वैशिष्ट्य आहे की यांचा अप्पर सरफेस हा कसा असतो? थोडासा फ्री असतो आणि त्यामध्ये हेअर लाईक प्रोसेस असते. म्हणजे हेअर लाईक प्रोसेस त्या ठिकाणी होते, म्हणजे हेअरसारखा भाग त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. याचं काम काय मग सिलिएटेड इपिथेलियमचं? पुश म्युकस अँड एअर फॉरवर्ड टू कीप द एअर पॅसेज फ्री. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो, बरोबर आहे का, किंवा श्वास सोडतो, तर अशा वेळेस काय होतं माहिती आहे का की एअर जी आहे ना तर ही फॉरवर्ड होणं आवश्यक आहे. श्वास घेतला मी, ती हवा कुठपर्यंत जाणं आवश्यक आहे? लंग्सपर्यंत. मग हे लंग्सपर्यंत जाण्यासाठी अलॉंग विथ म्युकस त्या ठिकाणी एअरला काय करावं लागतं? फॉरवर्ड करावं लागतं. कारण श्वास गेलो म्हणजे एअरला फॉरवर्ड करणं आवश्यक आहे. मग या फॉरवर्डिंगमध्ये सुद्धा काही टिश्यू त्या ठिकाणी हेल्प करतात रेस्पिरेटरी ट्रॅकचे, त्याच्यावर हेअर लाईक प्रोजेक्शन आहे. बरोबर आहे का? जसं आपण इयरमध्ये पाहिलं होतं ना तिथं हेअर आणि वॅक्स प्रेझेंट होता. तर इथं हेअर अलॉंग विथ काय प्रेझेंट आहे? म्युकस. काय प्रेझेंट आहे? म्युकस. तर हे काय करतील? रेस्पिरेटरी ट्रॅकला फ्री ठेवतात, त्याच्यामुळे एअर पास इझिली होते. अशा पद्धतीचं काम सिलिएटेड एपिथेलियमचं. फिगरमध्ये पाहू शकता की त्याचा अप्पर सरफेस हा कशा पद्धतीचा असतो? फ्री टाईपचा असतो. त्यानंतर आहे क्युबॉइडल इपिथेलियम. Name cuboidal epithelium. Location tubules of kidney, nephron, salivary gland. Structure cells are cuboidal. Function reabsorption of useful materials from urine, secretion of saliva. आता क्यूब माहीत तुम्हाला? तर त्यावरून क्युबॉइडल सेल्स, क्युबॉइडल इपिथेलियम लक्षात ठेवायचं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता हे कुठं प्रेझेंट असतात? तर दोन लोकेशन आहे. एक आहे ट्युब्युल्स ऑफ किडनी
आणि आपल्याला माहीत आहे किडनीचा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट काय असतो, नेफ्रॉन. मिलियन्स ऑफ नेफ्रॉन त्या ठिकाणी प्रेझेंट असतात की जे युरिन फॉर्मेशन आणि अल्ट्रा फिल्ट्रेशनचं काम करतात. म्हणजे आपल्या बॉडीची ती एक मेन एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. आणि त्यानंतर सलायव्हरी ग्लँड. बरोबर. आता हे सलायव्हरी ग्लँड कुठे प्रेझेंट आहे, आपल्या टंगमध्ये. सांगितलं होतं की त्या ठिकाणी एन्झाईम कोणता आहे, सलायव्हरी अमायलेज, जो की पहिला एन्झाईम आहे. आपण जेवण करतो ना तर लाळ म्हणतो आपण, तर लाळ मिसळणे आवश्यक आहे जेवणामध्ये, अन्न चांगलं पचतं. म्हणजे लाळ म्हणजे काय ॲक्च्युअल, तर त्या ठिकाणी कोणता एन्झाईम आहे तो, सलायव्हरी अमायलेज. तर तो ज्या ग्लँडमध्ये प्रेझेंट आहे, जिभेमध्ये प्रेझेंट असणारा तो ग्लँड कोणता आहे, सॅलिव्हरी ग्लँड. तर यामध्ये क्युबॉइडल एपिथेलियल सेल प्रेझेंट असतात. स्ट्रक्चर सांगितलं क्युबॉइडल टाईपचे असतात. फंक्शन महत्त्वाचं आहे, रिॲब्झॉर्प्शन ऑफ युजफुल मटेरियल्स फ्रॉम युरिन, सिक्रेशन ऑफ सलायवा. आता किडनी संदर्भात जर पाहिलं आपण, तुम्हाला माहीत आहे की मी तुम्हाला किडनीचं जेव्हा स्ट्रक्चर समजून सांगू लागलो होतं तेव्हा तुम्हाला मी म्हणलो होतो सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन. म्हणजे किडनीतून गेलं म्हणजे शरीरातून गेलं आहे का, नाही. तर जे लूप ऑफ हेनले, बरोबर आहे का, DCT, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल, PCT, PCTचं लॉंग फॉर्म पोस्टेरियर कॅन्व्होल्युटेड ट्युब्यूल. तर हे जे आहेत लूप ऑफ हेनले, याचे किडनीचे वेगवेगळे पार्ट आहेत. तर या पार्टमध्ये DCT, PCT, लूप ऑफ हेनले हे जे आहेत, तर याच्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर ब्लड वेसल्स होते पहा. तर जे की ग्लोमेरुलसनं प्रॉपर फिल्ट्रेशन नाही केलं तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी काय होतं, त्याचं 98% पाहिलं होतं जवळपास आपण की सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन होतं, बरोबर आहे का. आणि फायनली युरिन फॉर्मेशन होतं. मग जे युजफुल मटेरियल्स आहेत जे की युरिन फॉर्मेशनच्या वेळेस बॉडीमध्ये परत रिॲब्झॉर्ब करणं महत्त्वाचं आहे, तर ते रिॲब्झॉर्ब करणाऱ्या सेल्स या कोणत्या आहेत, क्युबॉइडल एपिथेलियम, जे किडनीच्या ट्युब्युल्समध्ये प्रेझेंट आहेत. आणि सेकंड आपण सलायव्हरी ग्लँडबद्दल पाहिलं होतं. तर ॲज वी नो की सलायव्हरी ग्लँडचं काम आहे सिक्रेशन ऑफ सलायवा. आणि सलायवा म्हणजे लाळ, पण लाळेमध्ये असणारा एन्झाईम सलायव्हरी अमायलेज, जो की एक डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. आणि हा एन्झाईम खूप मॅटर करतो. घाईने जेवल्यानंतर अन्न का पचत नाही, दॅट्स द वाय सलायव्हरी अमायलेज त्या ठिकाणी कमी पडला. राईट. सो दॅट्स आर ऑल द टाईप्स ऑफ एपिथेलियल टिश्यू.